नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, जिल्हा परिषद भरतीबद्दलचा एक महत्त्वाचा अपडेट आहे. उर्वरित पदांच्या ज्या परीक्षा होत्या, त्यांचं अद्यापही वेळापत्रक आलेलं नव्हतं. जसं की ग्रामसेवक असेल, पर्यवेक्षक असेल, आरोग्य कर्मचारी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्यांचे वेळापत्रक आलेले नव्हते आणि या पदांना आता स्थगिती देण्यात आलेली आहे. या भरतीस स्थगिती देण्यात आली आहे. याचं कारण असे आहे की जिल्हा परिषदेत 5 ते 6 वर्षानंतर होत असलेल्या भरतीमध्ये कंत्राटी ग्रामसेवक, पर्यवेक्षिका आणि आरोग्य सेवक, सेविका पदांना पुन्हा स्थगिती देण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे वरील 3 संवर्गातील पदांची भरती आता करता येणार नाही. दरम्यान कनिष्ठ सहाय्यक पदाच्या वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. ते दिनांक 18 ते 20 डिसेंबर या कालावधीत कनिष्ठ सहाय्यक या पदाची परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी सर्वाधिक 4,200 परीक्षार्थी कोल्हापूर केंद्रातून परीक्षेस बसणार आहेत. दिनांक 22 डिसेंबर रोजी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि या पदाची परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर औषध निर्माण अधिकारी या पदाची परीक्षा होईल. तर मित्रांनो, ज्या पदांचं वेळापत्रक आलं होतं त्या पदांची एक्झाम होणार आहे. फक्त ग्रामसेवक, पर्यवेक्षिका, आरोग्य कर्मचारी 40% 50% या पदांची एक्झामच्या भरती स्थगिती आली आहे. याचं कारण तुम्ही पाहिलं असेल, उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे वरील 3 संवर्गातील पदांची भरती आता करता येणार नाही. तोपर्यंत मित्रांनो, ही भरती प्रक्रिया स्थगित राहणार आहे. याची एक्झाम होणार नाही. तर मित्रांनो, हा अपडेट होता जिल्हा परिषद भरतीबद्दलचा. लेटेस्ट अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.